तर मी आज थोडंसं बोलणार आहे की भूजल म्हणजे काय आहे? जे आपण सर्वजण वापरतो, पण आपल्याला खरंच माहीत नाही की भूजल म्हणजे काय आहे? ते कसं असतं, कुठे असतं, कसं शोधायचं, कसं वाढवायचं, त्याचं संरक्षण कसं करायचं? तर पहिल्यांदा आपण बघूया की भूजल म्हणजे काय आणि ते शास्त्रीय पद्धतीने कसं शोधावं? तर तुम्ही मला सांगा की आपल्याकडं जे काही पृथ्वी तलावर पाणी आहे, ते कुठनं बाहेरनं, अंतरिक्षातनं किंवा असं काही पाईपलाईन कुठनं आहे का? तर सांगण्याचा हेतू की अर्थ जे पृथ्वी ही एक क्लोज सिस्टम आहे. त्याच्यातनं बाहेरनं कुठनं पाणी येत नाही. जे आहे तेच आपल्याला वापरायचं आहे. बरोबर? पण ह्याच्यामध्ये बदल काय-काय घडलेत. आता ह्या तुम्ही चित्रामध्ये बघू शकाल की 7000 इसवी सन पूर्व 7000 पासून ते जवळ-जवळ एक 100-150 वर्षांपर्यंत हा जो लाल भाग आहे, ही माणसाची लोकसंख्या आहे. बरोबर? आता तुम्हाला म्हटलं की जगामधलं पाणी केवढं आहे? जगामधलं पाणी एवढंच आहे. ते कॉन्स्टंट आहे. ते काय वर-खाली होत नाही, काही नाही. कारण पृथ्वीवर तेवढंच पाणी आहे. बरोबर? पण आपली लोकसंख्या जर बघितली गेल्या 100, 150, 200 वर्षांमध्ये ही खूप वाढलेली आहे. बरोबर? म्हणजे जिथे भारताची लोकसंख्याच एवढी कमी होती, ती आता आपण 140-150 कोटींपर्यंत आपण पोहोचायला लागलोय. याचा अर्थ काय आहे, की भारताकडे असलेलं पाणी तेवढंच आहे. पण पाणी पिणारी, पाणी वापरणारी तोंडं वाढली. बरोबर? त्यामुळे दरडोई प्रत्येकाचा जो काही पाण्याचा हिस्सा आहे, तो कमी होत चाललेला आहे. कारण पाणी जेवढंच आहे, लोकसंख्या वाढते आहे. आता नुसतीच आपली लोकसंख्या वाढते का? तर नाही. त्याचबरोबर आपला पाणी वापरायचा ठसा म्हणजे वॉटर फूटप्रिंट ज्याला म्हणतो, राईट? तर ती सुद्धा आपली वॉटर फूटप्रिंट ही अतिशय मोठ्या प्रमाणात बदलत चाललेली आहे. आता एक्झाम्पल तुम्हाला देतो. ह्या चित्रामध्ये तुम्ही बघाल, की भाज्या ह्या सगळ्यात खाली आहे. तर 1 किलो भाजी बनवायला, ती धुवायला, तिचं ट्रान्सपोर्ट करायला, त्याला पाणी द्यायचं, त्याचं काय बीजावर त्याची काही अंकुरण्यासाठी काही प्रक्रिया करायची. हे सगळ्या गोष्टींना पाणी लागतं, बरोबर? कारण त्या प्रत्येक गोष्टीमागे पाण्याचा मोठा हात असतो आणि तो हात आहे. तर हे जगात सर्वात जास्त भूजल उपसणारा देश म्हणजे भारत आहे. भारतामध्ये तुम्ही बघितलं तर ही जी वर जाणारी लाईन आहे, ही भारताची लाईन आहे. भारत जेवढं पाणी काढतोय तेवढं. 2010 साली भारत 260 क्युबिक किलोमीटर त्याच्या 260 पटीने पाणी हे आपण भारत काढत होता. आणि कशातनं काढत होता? तर भारतामध्ये साधारण 4.5 कोटीच्या वर बोरवेल आहेत आणि दरवर्षी साधारण 20 लाख नवीन बोरवेल केल्या जातात. आणि याच्यामधनं जे काही आपण पाणी काढतोय त्याच्यामुळे होणारा एक दुष्परिणाम म्हणजे अतिउपसा होतोय. पण पूर्वी लोकं काढतच होते ना जमिनीतनं पाणी. तर हे चित्र कोणी बघितलंय का तुमच्यापैकी? याला तुमच्या भागात काय म्हणतात? रहाट-गाडगं, बरोबर? तेव्हा जमिनीमधनं पाणी काढायची जी प्रथा होती किंवा परंपरा होती, ती विहिरीमधनं पाणी वर काढायचं. कसं काढायचं? त्याच्याविषयी होती. त्याच्यामध्ये एक बैल कोलूला लावला जायचा, 2 बैल आणि तो बैल फिरायचा आणि त्याच्यावरनं ह्या मडक्यांमधनं पाणी बाहेर यायचं. याचा अर्थ काय? तर पूर्वी पाणी काढण्याची जी पद्धत होती, ती एक प्राणीजन्य होती, जी एका प्राण्यावर अवलंबून होती. त्याचा तेवढा स्टॅमिना, तेवढं पाणी यायचं. बरोबर? तो दमला की पाणी थांबलं. पण आताची पद्धती काय आहे? पंप. एक बटन फक्त ऑन करायचं. नाहीतर डिझेल जनरेटरला स्टार्टर मारायचा, की झालं. त्याच्यावर मग ते डिझेल संपेपर्यंत, पाणी संपेपर्यंत ते उपसत राहणार. ह्या सर्व गोष्टींचा जो काही एक इम्पॅक्ट झालेला आहे, परिणाम झालेला आहे, तो झालेला आहे अतिउपसा. आता त्या अतिउपसाचे दुष्परिणाम काय? एक म्हणजे असुरक्षित पाणी पुरवठा. पाणी हे दिवसेंदिवस खाली, खाली, खाली चाललंय, बरोबर? आणि दुसरी गोष्ट जे काही पाणी खाली चाललेलं आहे, तर त्याची गुणवत्ता ही सुद्धा बदलत चाललेली आहे. हे पूर्वी गोड पाणी असायचं. आता खारं व्हायला लागलंय, बरोबर? त्याच्यामध्ये क्षार वाढलेले आहेत. तुम्ही तर ड्रिप करा नाही तर काही करा, त्याच्यामध्ये ते क्षार येणार. तर ही अशी भयावह परिस्थिती आहे. पण जगातल्या अर्ध्याहून अधिक असलेली लोकं ही जी काही ह्या भूजलावर अवलंबून आहेत, पण ते हे पाणी आहे तरी काय? म्हणजे हे कुठनं येतं? काय येतं? आता थोडंसं त्याच्याविषयी आपण एक जाणून घेऊया. की जर तुम्ही जमिनीमधले वरचे 10, 15, 20, 30 फूट समजा जर तुम्ही खणलत,
त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा जो वरचा सर्वात भाग असतो त्याच्यामध्ये काळी माती असते, बरोबर. त्याच्यामध्ये जी काही बायोलॉजिकल लाईफ म्हणतात त्याला, म्हणजे त्याला आपण सुपीक मृदा आपण ज्याला म्हणतो, ती सर्वात वर असते. त्याच्या खाली काय येतो तर टॉप सॉईल, त्याच्या खाली मुरुमाच्या खाली येतो भेगाळलेला खडक, त्या भेगाळलेल्या खडकाखाली येतो थोडासा कमी भेगाळलेला खडक आणि सगळ्यात खाली येतो कडक पाषाण, बरोबर आहे. हे तुम्ही बघितलं असेल, कुठलीही विहीर बघा, उन्हाळ्यात जाऊन बघितलं तर तुम्हाला हेच दिसेल, बरोबर. तर सांगण्याचा हेतू असा की वरच्या थरावरनं पाणी जर समजा खाली जर ते मुरत मुरत जायचं असेल तर त्या पाण्याला अनेक थरांमधनं जावं लागतं, कडक आणि मृदू पाषाणांच्या. तर साधारण 40 फूट जाण्याकरता काही दिवस लागतात. त्याच्यातनं ही जर कडक पाषाणाची जर एक मध्ये लेअर आली, थर आला, तर तिथनं खाली जायला पाणी हजारो वर्ष लागतं, त्याच्या खाली जायला करोडो वर्ष लागतात. तर अशी ही भौगोलिक परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये भूजल हे साठत जातं. तेव्हा आत्ता आपण जे पाणी काढतोय ते आपल्या खापर पणजोबा, त्यांच्या पणजोबा, त्याचे पणजोबा, त्या लोकांचं काही त्यांनी काढलेलं नाही म्हणून ते आपल्याकडे आहे. उद्या आपले नातवंड, त्याचे नातवंड बघायला गेले, त्यांच्याकडे प्यायला सुद्धा पाणी उरणार नाही, कारण आपण एवढ्या फास्ट पद्धतीने ते पाणी काढतोय. थोडक्यात काय आता हे की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अनेक ठिकाणी झरे बाहेर पडतात. हे झरे म्हणजे काय, तर जेव्हा वरच्या भागामध्ये तुम्ही बघाल की वरच्या भागामध्ये जो काही पाण्याचा जो जमिनीखालचा स्तर असतो, तो जेव्हा जमिनीच्या वर येतो तेव्हा तिथं झरा तयार होतो आणि ते पाणी कुठेतरी बाहेर पडणार, बरोबर. तर असे झरे तुमच्याकडे पावसाळ्यानंतर सुद्धा खूप तुम्हाला दिसतील. तेच पाणी जमिनीखालनं हळूहळू हळू येतं, एकदम असं भसकनी येत नाही, जमिनीखालनं. ओके. दुसरी गोष्ट अशी की की भूपृष्ठावरचं पाणी हे भूजलामध्ये कन्वर्ट होतं, परत ते भूजलातनं भूपृष्ठावर येतं, परत ते खाली जातं. तर ह्या पद्धतीने पाणी हे हळूहळू हळू हे उंच भागातनं सखल भागाकडे हे येत राहतं, ठीक आहे. तर जमिनीतलं भूजल काढण्याचे पर्याय काय आहेत, तर एक म्हणजे विहीर, बरोबर, आणि एक म्हणजे बोरवेल, कूपनलिका आपण ज्याला म्हणतो ते, राईट. मग ते हँडपंप असेल किंवा शेतीसाठीची असेल. तर पण हे भूजल शोधायचं कसं, तर तुमच्या डोक्यात लगेच नारळवाला असेल, आला का नाही. सगळ्यांच्या डोक्यात आला असेल नारळवाला, बरोबर. तर दोन प्रकारच्या पद्धती आहेत, एक म्हणजे शास्त्रीय पद्धत आणि एक म्हणजे पारंपरिक पद्धत. तर आपण त्या दोन वेगवेगळ्या पद्धती काय आहेत त्या बघून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि त्याच्यामधनं कुठलं करायला पाहिजे याच्याविषयी आपण एक चर्चा करू. तर पहिली पद्धत नारळवाला, हा असा नारळवाला घेऊन येतो, त्याच्या हातावर जिथं तो नारळ उभा राहतो तिथं म्हणतो, हा ना इथं बोरवेल, हां, 150 फुटाला 2 इंची पाणी, 400 फुटाला 2.5 इंची पाणी, असं काही 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 सांगतो तुम्हाला. आणि तुम्ही पण तुमच्याकडे काही दुसरा पर्याय नसतो, त्यामुळे तुम्ही त्या लोकांवर विश्वास ठेवता ज्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन अतिशय कमी किंवा शून्य आहे. पण त्याच्यामुळे होतंय काय की आपण नको त्या ठिकाणी बोरवेल मारतो आणि मग पाणी नाही लागलं की डोक्याला हात मारून देतो आणि ती आपली इन्व्हेस्टमेंट वाया जाते. दुसरा एक प्रकार असतो त्याला आपण धातूचे रॉड म्हणतो किंवा हातामध्ये हातामध्ये कोणतरी रॉड, कॉपरचे रॉड घेऊन येतं, तांब्याचे रॉड, आणि ते जिथं फिरतं म्हणजे तिथं मारा बोरवेल किंवा मारा विहीर इथं. तिसरी तिसरी एक आहे, अजून एक चमत्कारिक गोष्ट, की याच्यामध्ये एक वाय आकाराची लिंबाची काडी घेऊन माणूस फिरतो आणि त्याच्या हातात जिथं फिरतो तो म्हणतो की हां इथं मारा म्हणून बोलतात. तर आता तुम्ही मला सांगा ह्याच्यामध्ये किती तथ्य असू शकेल. तुम्हाला आत्ता हसू येते, पण या असल्याच लोकांवरच्या सल्ल्यांमुळे कित्येक लोक हे देशोधडीला लागलेले आहेत. अजून एक आता एक रिसेंटली सर्वात अप्रतिम भाग मी बघितला. बिस्लरीच्या किंवा प्लॅस्टिकच्या बॉटलवर पाणी देणारी माणसं. तर आता हा बघा माणूस, आता तुम्हीच त्याच्या हाताकडे बघा. हां, आता सांगतो इथं पाणी हे पहा. तेव्हा आता तुम्ही मला सांगा, पाण्याच्या बिस्लरीच्या किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीवर कसा कोण पॉईंट सांगू शकेल? पण लोकं अशाच लोकांना बोलवतात, अशाच लोकांकडनं कामं करून घेतात आणि नंतर कपाळाला हात मारून घेतात. अजून एक माणूस आहे. ही काही नाही, साधी एक आपल्याकडे अनेक ठिकाणी अशा गारगोट्या किंवा स्फटिकाची हे मिळतात, बरोबर? त्या स्फटिकाला बांधून हां, इथं-इथं हलतोय, हां, इथे-इथे पाणी, इथं पाणी, इथं पाणी. झालं, संपलं. याच्या ह्या ही हे सांगण्याचा मुद्दा काय आहे, की ही जी काही गोष्ट आहे, ही सगळी ह्या सगळ्या ही सगळी थोतांड आहेत.
तर सांगण्याचा हेतू असा की आजकालच्या जमान्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त शास्त्रीय पद्धतीकडे जाण्याची गरज आहे आणि त्या शास्त्रीय पद्धती काय आहेत ह्या सांगतो मी तुम्हाला. तर ती आहे इलेक्ट्रो रेझिस्टिव्हिटी सर्वे. म्हणजे काय? तर जमिनीमध्ये आपण काही ठराविक अंतरावर इलेक्ट्रोड्स म्हणजे मोठे खिळे असतात ते ठोकतो आणि त्या ठोकलेल्या खिळ्यांमधनं आपण जमिनीमध्ये एक इलेक्ट्रिक करंट पास करतो. तो इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर होतं काय की तो अनेक जमिनीखाली तुम्हाला मगाशी म्हणलं तसे अनेक थर आहेत. त्या प्रत्येक थरांमधनं जातो आणि त्या प्रत्येक थरांची एक वेगवेगळी एक एक कॉम्पॅक्टनेस आहे. म्हणजे त्याचं कडक पाषाण आहे. आता तुम्ही मला सांगा, तर एखाद्या एखाद्या कडक पाषाणामधनं जर आपण इलेक्ट्रिकल करंट पास करायचा प्रयत्न केला, तर त्याला होणारा विरोध जास्त असेल की नाही? त्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो इलेक्ट्रिकल भाषेमध्ये. त्याचा रेझिस्टन्स जास्त असतो. काही लोकेशनमध्ये जर तुम्ही बघितलं, तर त्या भागामध्ये समजा जर सच्छिद्र खडक असेल, मांजरे असेल किंवा तुमचा जांभ्या असेल, तर त्याच्यामध्ये कडकपेक्षा कमी रेझिस्टन्स भेटेल कारण त्याच्यामध्ये पोकळी आहे, बरोबर? आणि त्या पोकळीत जर पाणी असेल, तर अजूनच कमी त्याचा रेझिस्टन्स भेटेल, बरोबर? तर या सर्व रेझिस्टन्स प्रत्येक लेयरच्या रेझिस्टन्सचा अभ्यास केला जातो आणि त्या अभ्यासामधनं येणारं एक चित्र जे असतं, तर असं ते यंत्र असतं, इलेक्ट्रिकल यंत्र, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स ला कनेक्ट केलं जातं वायरनी आणि ते जे इलेक्ट्रोड्स आहेत ते जमिनीमध्ये ठराविक अंतराने ठोकले जातात आणि त्याच्यामधला जो काही डेटा येतो शास्त्रीयदृष्ट्या, तर तो डेटा घेऊन तो जो शास्त्रज्ञ असतो तो सॉफ्टवेअरचा वापर करतो आणि त्याच्यामधनं तुम्ही बघाल असं जमिनीखालचा एक एक्स-रे सारखा आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. आता ह्या एक्स-रेचा अर्थ काय? तर जेवढा काळा किंवा निळ्या रंगाचा भाग आहे, तो भाग म्हणजे तिथे पाणी असण्याची शक्यता जास्त आहे, तिथं सच्छिद्रता जास्त आहे. जो पिवळा हिरवा जो भाग आहे त्याच्यामध्ये सच्छिद्रता कमी आहे. तिथं मे बी थोडासा भेगाळलेला खडक वर आहे आणि हा जो खालचा लाल, गुलाबी, पिवळा जो काही रंग आहे तिथे म्हणजे तिथे पाण्याची शक्यताच नाही. तो अतिशय कडक काळा पाषाण आहे. ठीक आहे. समजा आता तुम्हाला एखाद्या नारळवाल्याने इथे जर तुम्हाला बोरवेल सांगितली असेल, तर त्याला लागणारा जो हा सच्छिद्र भाग आहे, हा अतिशय कमी आहे. बरोबर? त्यामुळे ह्या बोरवेलला पाणी मिळेल, पण कमी मिळेल. बरोबर? पण जेव्हा आम्ही हा असा अभ्यास करतो, आम्ही सांगतो की ही लोकेशन बरोबर नाही आहे. त्याला ह्या भागात घ्या, या भागामध्ये त्याला जास्तीत जास्त पाणी मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि तुमच्या बोरवेलचं पण पाणी जास्त वेळ तुम्हाला मिळेल. किंवा एखादा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकार आहे, तो इथं केला तर पाणी जाईल का त्याच्यामध्ये? कारण तो जो खड्डा बनवलेला आहे, तो खड्डा बनवलेला आहे हा हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या भागामध्ये, ज्याच्यामध्ये पाणी हे झिरपणारच नाही किंवा कमी झिरपेल. तर आम्ही काय करतो? आम्ही सांगतो की तुम्ही हे लोकेशन बदला. हे लोकेशन थोडंसं उजवीकडं, डावीकडं, पुढं, मागं न्या, की जेणेकरून पाणी हे जास्तीत जास्त मुरेल. ह्याच पद्धतीने अजून एक जिओमॅग्नेटिक नावाची एक पद्धत असते, ज्याच्यामध्ये जमीन, आता तुम्हाला माहिती आहे की एक उत्तर ध्रुव आहे आणि एक दक्षिण ध्रुव आहे. ते मॅग्नेटिक पण आहेत, चुंबकीय पण आहेत. त्याच्यामधनं जे काही चुंबकीय लाईन जातात, तर त्या जमिनीमधनं पण जातात. त्याच्यामधनं हे साधारण असं चित्र दिसतं. तर ह्याच्याद्वारे आपण सांगू शकतो. आता एखाद्या माणसाने सांगितलं की इथे एक बोरवेल मारा, या या ठिकाणी ही एवढी-एवढी बोरवेल मारायला पाणी भेटेल का? नाही भेटणार. कारण त्याला फक्त वरच्या भागातच निळा त्याला इंटरफेस आलेला आहे. पण तेच जर ह्या दृष्टिकोनातून अभ्यास केला, तर आपण सांगू शकतो की इथे तुम्ही बोरवेल घ्या, इथं हवं असल्यास विहीर घ्या. जे तुम्हाला दोन्ही सोर्सेस हे तुम्हाला हे व्यवस्थित डेव्हलप करता येतील आणि ज्याचं तुम्हाला पाणी जास्त मिळण्याची शक्यता आहे. तर आता भूजल शोधण्यासाठी पारंपरिक पद्धत वापरावी का शास्त्रीय पद्धत वापरावी? तर शास्त्रीय पद्धतीचे फायदे आपण आधी बघून घेऊया. एक म्हणजे भूजलाचा शाश्वत स्रोत देता येतो. 80-90% गॅरंटीने आपण तो पॉईंट देऊ शकतो. बरोबर? पण नारळवाला असेल किंवा बाकीचे जे तुम्ही प्रकार बघितले, त्याच्यामधनं फक्त एक 20% ते 30% तुम्हाला त्याच्यातनं शक्यता मिळते पाण्याचा चांगला स्रोत मिळायची. दुसरी गोष्ट, शास्त्रीय पद्धत थोडीशी महाग असते. पण त्याच्यामधनं तुम्हाला पाणी मिळण्याची जास्त खात्री असते. कारण त्या बोरवेलच्या जीवावर, त्या विहिरीच्या जीवावर जो तुम्ही पुढे काही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, तर ती हजारो लाखो, इव्हन विहिरीची इन्व्हेस्टमेंट 3.5, 4, 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे, बरोबर? पण त्याच्याकरता तो आधी पॉईंट व्यवस्थित जर तुम्ही घेतला, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. नाहीतर काय होणार आहे, नुसतंच आपला तुम्ही धुराळा कराल आणि परत ते पाणी काय तुम्हाला मिळणार नाही.
तेव्हा थोडासा खर्च जास्त असतो शोधण्याचा, पण नक्की होतो आणि याच्यामुळे वाया जाणारा खर्च आणि श्रम हे वाचवता येतात शास्त्रीय पद्धतीने. तर मगाशी म्हटलं तसं की जमिनीतनं भूजल काढण्याचे पर्याय काय, तर विहीर आणि विंधन विहीर किंवा बोरवेल. आता आपण असा विचार करूया की या जमिनीतनं पाणी काढण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, त्याच्यामधनं जे काही आपण पाणी काढतोय, पण ते पाणी भरायचं कसं? तर जलसंधारण किंवा पाणी जमिनीमध्ये साठवणूक करण्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे जमिनीवरचा आणि एक जमिनीखालचा. तर जमिनीवरच्याचा आधी विचार करूया आपण. आत्ता मगाशी मी तुम्हाला दाखवलं तसं. आता साधारण हा जो आहे हा क्रॉस सेक्शन आहे. आपण जमिनीचा खालनं एक असा तुकडा पाडला आणि साईडने बघितलं तर तुम्हाला असं दिसेल. तर ह्याच्यामध्ये विहीर कुठं असते जनरली? तर एखादा ओढा, नाला, राईट? ह्याच्याजवळ ही विहीर जास्त असते. ती जर तुम्ही एखाद्या उंचवट्याच्या ठिकाणी तुम्ही विहीर करत नाही. कारण काय, त्याच्यातलं पाणी जास्त काळ टिकत नाही. का टिकत नाही? कारण जसं म्हटलं तसं की जमिनीखालनं पाणी हे सखल भागाकडे येत असतं. त्यामुळे इथे तुम्ही जर विहीर केली, तर त्याचं तुम्हाला पाणी जास्त काळ मिळणार नाही. कारण हे पाणी जमिनीखालनं हळू ते एखाद्या ओढ्या नाल्याकडे येतं आणि त्याच्यातनं ते पाणी बाहेर पडून सरफेस वॉटर होऊन ते निघून जातं. बरोबर? म्हणून आपल्या विहिरी ज्या असतात ह्या सखल भागामध्ये जास्त असतात. कारण त्याच्यामध्ये हे वरचं जे सगळं पाणी आहे, ते हळू हे तुमच्या विहिरीकडे हे येत जातं. म्हणून ही विहीर ही ह्या ठिकाणी असते. तर आता ह्या वरच्या भागामधलं पाणी, कारण ह्याच्या वर जर बघितलं तर ह्याच्यावर फक्त हवा आहे. त्याच्यावर काही दगड नाही, खडक नाही, काही नाही. मग त्या भागामधलं पाणी कसं वाढवायचं याचा विचार करूया. तर तुम्हाला एक माथा ते पायथा ही एक संकल्पना माहिती असेल जलसंधारणाची, की तुम्ही तुमच्या गावामध्ये जलसंधारण करायचा प्रयत्न करू नका. रादर जिथनं ते पाणी येणार आहे, तर तिथपासनं तुम्ही त्याच्यावर काही ट्रीटमेंट्स करा, जेणेकरून ते पळणारं पाणी हे उभं राहायला शिकेल. उभं राहिलेलं पाणी हे जिरायला शिकेल. बरोबर? हे तुम्हाला माहिती आहे साधारण. तर ते पळणारं पाणी थांबवायचं कसं? तर त्याचा पहिला प्रकार आहे समतल चर, म्हणजे कंटिन्युअस ट्रेंचेस. जिथे स्लोप एक ठराविक प्रकारचा आहे, त्या स्लोपवर आपण हे कंटिन्युअस ट्रेंचेस, कंटूर लाईन आपण आधी आखतो. समतल जी लाईन असते ती, आणि त्याच्यावर आपण खड्डे करतो आणि त्या खड्ड्यांमध्ये जे काही पळणारं, धावणारं पाणी आहे, 1 सेकंदामध्ये 1 मीटर जाणारं पाणी आहे, ते 1 सेकंदातनं थोडा वेळ जातं, त्या खड्ड्यामध्ये जातं. खड्ड्यामधलं पाणी हे त्याचं भूजल बनतं. मग पुढचा 1 मीटर जायला त्याला 1, 2, 3 दिवस लागतं. असं ते पाणी हळू टप्प्यामध्ये हे तुमच्या खालच्या सखल भागाकडे येतं. तर त्याची पहिली ट्रीटमेंट सगळ्यात वरच्या भागामध्ये करतात. त्याला आपण समतल चर म्हणतो. त्याच्यानंतर थोडंसं आपण खालच्या भागात आलो, की आपण तिथे एक मातीचा बंधारा बांधतो आणि ते पळणारं पाणी त्याला परत उभं करतो आपण आणि ते पाणी परत जमिनीमध्ये हे मुरतं. मुरलेलं पाणी जवळपासच्या ज्या काही विहिरी आहेत एस्पेशली, त्यांना त्याचा फायदा खूप हा मिळतो. तर ह्या प्रकारचा एक माती बंधारा आपण बांधतो. त्याच्या खाली, सर्वात खाली, आता तुम्ही ज्या लेवलला आहात, त्या लेवलला स्लोप कमी आहे. त्यामुळे इथे सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच ठिकाणी सिमेंट बंधारे हे नदीवर तुम्ही बांधलेले दिसतात. तर ते या प्रकारे असतात, की याच्यामध्ये आपण एक सरफेस वॉटर, म्हणजे भूपृष्ठावरचं पाणी साठवण्याची आपण तिथे सोय करतो. ह्याच्यामधनं पाणी मुरतं का? तर नाही, जास्त नाही मुरत, कमी मुरतं एकदम. त्यामुळे ही जी काही पद्धत आहे ह्याला सिमेंट बंधारा म्हणतात. ह्या सर्व प्रकारांमुळे पाणी कशाचं वाढतं, तर विहिरीचं वाढतं. का? कारण आपल्या या सर्व मातीच्या धरांखाली परत कडक पाषाण आहे, त्याच्यातनं पाणी खाली जाणार नाही किंवा अतिशय कमी प्रमाणात पाणी खाली जाईल. बरोबर? पण आपण जेव्हा बोरवेल मारतो, त्या बोरवेलला कुठनं पाणी येतं ते आपण ऐकूया. जमिनीच्या खाली भूगर्भामध्ये अनेक कडक आणि मऊ सच्छिद्र असलेले खडकांचे थर आहेत. यालाच जलधर असे म्हणतात. जमिनीच्या सर्वात वरील भागातील जलधर त्यांच्या अधिक सच्छिद्रतेमुळे पावसाचे पाणी जास्त प्रमाणात शोषून घेतात. वरच्या जलधरातील पाणी कठीण पातळीच्या खडकांमधून खाली पाझरते. हे पाणी 200 फुटांपर्यंत पोहोचायला अनेक वर्ष लागतात व पुढे 600 फुटांपर्यंत पोहोचायला हजारो वर्ष लागतात. साधारणपणे बोरवेल 200 ते 600 फुटांपर्यंत खणल्या जातात. बोरवेलमध्ये माती आणि मुरूम जाऊ नये म्हणून PVC किंवा लोखंडी केसिंग पाईप घातला जातो. या केसिंग पाईपमुळे सर्वात वरील जलधराचे पाणी बोरवेलमध्ये जाऊ शकत नाही, म्हणून बोरवेलला 200 ते 600 फुटांवरील खोलवरचे जलधर पाणी पुरवतात.
विद्युत पंपामुळे बोरवेलचे पाणी अनिर्बंध मोठ्या प्रमाणात उपसले जाते. हा पाणी उपसण्याचा वेग नैसर्गिक पुनर्भरणाच्या वेगापेक्षा खूपच अधिक असतो. त्यामुळे सुरुवातीला भरपूर पाणी देणाऱ्या बोरवेल कालांतराने कोरड्या किंवा हंगामी होतात. म्हणजे तुम्हाला मगाशी मी आत्ता सांगितलं होतं, की वरचं पाणी हे अतिशय हळू प्रमाणात हे खाली जातं आणि आपण ते खूप झटक्यामध्ये आपण हे पाणी काढून घेतो. त्यामुळं पाणी भरण्याची प्रक्रिया स्लो आणि आपला काढण्याचा वेग जास्त. त्याच्यामुळं सुरुवातीला चांगलं पाणी देणारे बोरवेल ह्यानंतर पाणी कमी द्यायला लागतं. आता बोरवेलचं पाणी वाढवण्याचे पर्याय काय आहेत ते बघूया. तर पहिला पर्याय आहे, की भूजलाचं पाणी जास्त खेचण्याचे प्रयत्न. दुसरा मुद्दा असा आहे, की ज्याच्यामध्ये ते पाणी पुनर्भरण, ते पाणीच वाढवायचं, म्हणजे तुम्हाला जास्त पाणी भेटेल. बरोबर? तर शाश्वत प्रकार कुठला आहे? तर दुसरा प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाणी वाढवलं, तर सगळ्यांचंच पाणी वाढेल. तुम्हाला काही वेगळा पंप-बिंप लावायची काय गरज नाही. बरोबर? तर आता आपण दोन्ही बघूया, काय प्रकार आहेत. आता हे एक जेटिंग असा एक प्रकार आहे, की जो आपल्याकडे एवढा नाही आहे. पण हा दक्षिणेकडे प्रकार आहे, की ज्याच्यामध्ये त्या बोरवेलमध्ये काही नाही, एक एक पाईप घातला जातो आणि त्या पाईपमधनं कॉम्प्रेस एअर सोडतात आणि ती बोरवेल पाण्याने भरून घेतात. तो पांढरा छोटा पाईप आहे, तो आता हातात धरला आहे तो. त्याच्यातनं पाणी सोडतो तो आणि वरच्या ह्याच्यातनं कॉम्प्रेस एअर सोडतो. त्याच्यामुळं ती जी बोरवेल आहे, ती विसळून निघते. काय निघते? फक्त विसळून निघते. त्याच्यामुळे काय होतं, की जे बोरवेलच्या साईडला लागलेले जे काही मातीचे कण आहेत किंवा जे काही प्लॅस्टरसारखं झालं आहे किंवा काही सॉल्ट्स वाढले असतील, तर ते सॉल्ट्स जे आहेत, तर ते पाणी आत येण्याचा वेग कमी करतात. ते फक्त विसळून निघेल. बरोबर? तर या या प्रकाराने बोरवेलचं पाणी वाढेल का पाणी येण्याचा वेग वाढेल बोरवेलकडं? वेग वाढेल. बरोबर? पाणी वाढणार आहे का? नाही. पाणी तेवढंच आहे तुमच्या बोरवेलच्या मागं. पण ते पाणी येण्याचा फक्त वेग वाढेल कारण तुम्ही ती बोरवेल विसळून घेताय. बरोबर? दुसरा एक प्रकार अतिशय फेमस आहे हा. याच्यामध्ये बोरवेल ब्लास्ट करायचा, की तो माणूस तुम्ही बघाल, की तो त्याच्यामध्ये पाणी सोडले त्या बोरवेलमध्ये आणि आत डायनामाईट टाकलाय. आता त्याचा स्फोट होईल दुडुम आणि लोकांना वाटतं, की ह्यानी पाणी वाढेल. यानी पाणी वाढत नाही. यानी उलट उपायाऐवजी अपाय जास्त होतात. सर्वात जास्त आणि सध्या चर्चेत असलेला केमिकल उपाय काही महानुभाव आहेत, की ज्यांनी हे असं काहीतरी सो तंत्रज्ञान आणलंय, की ज्याच्यामध्ये त्या बोरवेलमध्ये ते कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड सोडतं. काय? कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड, जहाल ॲसिड सोडतं. तुम्हाला वाटतं का हो ह्याच्याने पाणी वाढेल? पण त्यांचा असा दावा आहे आणि ते मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जातात. स्वस्तात विकतात 8,000, 9,000, 10,000 रुपयामध्ये. पण तुम्ही मला सांगा त्याला किती ॲसिड टाकावं लागेल आणि त्या ॲसिडमधनं होणारे दुष्परिणाम किती असतील आणि ॲसिडनी होणार काय मला काय सांगा? काहीच होणार नाही. पण ते असले काहीतरी जालीम उपाय स्वस्तात विकतात आणि त्याच्यामुळे लोकांचा हा एक फायदा होतो असं लोक ते क्लेम करतात. आता शास्त्रीयदृष्ट्या कसं वाढवायचं याच्याकडे बघूया. 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे ती खड्डा पद्धत. म्हणजे जिथे एखादा सरफेस वॉटर सोर्स एखादा नाला, ओढा जवळपास अवेलेबल आहे. तिथे ही पद्धत उपयोगाला येते, की ज्याच्यामध्ये बोरवेलच्या आजूभोवती एक खड्डा करतात. 10 फूट बाय 10 फूट बाय 10 फूट साधारण. त्याच्यामध्ये ती जे काही बोरवेलचं केसिंग पाईप दिसेल, त्याला खालच्या साईडने आपण त्याला होल करतो. बरोबर? त्या होलवर आपण एक कापड बांधतो किंवा सुतळी बांधतो. त्याच्यानंतर मग त्याच्या आजूबाजूला आपण दगड, विटा किंवा तुमची वाळू, खडी याचा आपण एकावर एक थर करतो आणि त्याचा आपण फिल्टर बनवतो आणि तो तो फिल्टर जो आहे त्याच्यावर आपण जवळपास एखादा ओढा असेल, नाला असेल त्याचं पाणी त्या फिल्टरमध्ये टाकतो. म्हणजे पाणी फिल्टर होतं, खाली जातं आणि ते जे काही आपण होल केलेत त्याच्यातनं बोरवेलमध्ये जातं. तर ही एक साधारण अशी पद्धती आहे. पण आमच्या दृष्टिकोनात किंवा आमच्या अभ्यासांमध्ये असं लक्षात आलं, की जो 98-99% बोरवेलला अशी भौगोलिक परिस्थिती अनुकूल नाही आहे, की त्याच्या जवळपास एखादा ओढा, नाला किंवा काहीतरी एखादा रूफटॉप फॉर एक्झाम्पल. तर हे असं काहीच नाही आहे, छत नाही आहे, कुठंच पाणी जनरेट करण्याची शक्यता नाही आहे. मग त्या बोरवेलनी करायचं काय? त्या बोरवेलनी रिचार्ज कसा करायचा? हा मोठा प्रश्न आहे. ही जी खड्डा पद्धत आहे, तर ही अशी पद्धत आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागतं, स्पेस करावं लागते. ज्याच्यामध्ये हे पावसाचं पाणी असं पहिल्या खड्ड्यामध्ये जातं. याच्यामध्ये काँक्रीटच्या रिंगा टाकून असा एक बॉक्स बनवला जातो. त्याच्यामध्ये पहिलं जे काही पाणी आहे त्याच्यात वाळू, माती वगैरे काय असेल ते खाली बसते
आणि वरच्या भागात तरंगणारी पानं वगैरे असतात तर ती पण फिल्टर होतात या पाईपमधनं आणि ती पुढच्या चेंबरकडे जातात. आणि त्या पुढच्या चेंबरमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर त्या चेंबरमध्ये बोरवेल सेंटरला असते आणि ती सेंटरला असलेली बोरवेल जी आहे तर त्याच्यामधनं तो जे काही मगाशी म्हणलं की अनेक थर असतात फिल्टर मीडियाचे, त्याच्यामधून ते पाणी फिल्टर होतं आणि मग ते तुमच्या बोरवेलमध्ये पडतं आणि तिथनं ते जे जमिनीखाली 100, 150, 200 फुटाची जी काही तुमची बोरवेल असेल तर त्याच्यामध्ये ते पडतं पाणी आणि ते पडलेल्या पाण्यामुळे जमिनीखालचा 100, 200, 400 फुटांखालचा जो काही थर आहे तर त्याच्यामध्ये ते पाणी हे जास्त साठतं. याच्यामध्ये आपण आर्टिफिशियली पाणी इंजेक्ट करतो जमिनीमध्ये, ठीक आहे. तेव्हा आर्टिफिशियल इंजेक्शन रिचार्ज म्हणतात. तर ही खड्डा पद्धत ही अजून एक अशी पद्धत आहे की ज्यामधनं पाणी हे पाणी आत जातं. फक्त याचे तोटे असे आहेत की जोपर्यंत पाऊस पडतोय तोपर्यंतच रिचार्ज होऊन जातो. त्याच्यानंतर पाणी रिचार्ज होऊ शकत नाही कारण पाऊसच कुठनं होत नाही तयार, बरोबर. बोरवेल पाणी देते आणि घेते साधारण एका कपाच्या रेटने असं घ्या. हां. आणि जेव्हा पाऊस पडतो, पावसात पाणी हे बादलीच्या रेटने तयार होतं. आपली बोरवेल घेऊ शकते फक्त कपा एवढं. त्यामुळे तुम्ही त्या कपावरती बादली ओतायचा प्रयत्न केला, तर तो ती बादलीभर पाणी जाईल का खाली? नाही. ते बरंचसं पाणी उतू जाणार, वाहून जाणार, दुसरीकडे जाणार, बरोबर? तर सांगण्याचा हेतू असा, की बोरवेलचं पाणी देण्याची, घेण्याची क्षमता कमी असते. पावसाळ्यात पाऊस जास्त तयार होतो. त्या बोरवेलला ती घेऊ शकते त्या प्रमाणातच ॲक्चुअली खरं तर त्याच्यामध्ये पाणी यायला पाहिजे. तरच ती घेऊ शकेल, बरोबर? तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक संकल्पना आम्ही डेव्हलप केली. त्याला आपण बोर चार्जर म्हणतो. बोरवेलला खाली एक स्त्रोत आहे. काहीतरी एक एक स्टोरेज आहे. त्या स्टोरेजमधनं तुम्ही पाणी काढलं, की त्याला परत पुनर्भरण करण्याची गरज आहे. तेव्हा जो आत्ता तुमच्या भागामध्ये किंवा सर्वत्र जो काही प्रकार आहे, की बोरवेलचं पाणी कमी झालंय किंवा बऱ्याचशा सीझनल झाल्यात किंवा ड्राय झाल्यात. त्याचं कारण हे, की आपण फक्त पाणी हापसतोय. आपण भरण्याचा काहीच प्रयत्न करत नाहीये. तर आम्ही हे बोर चार्जर नावाचं तंत्रज्ञान केले. तर नावामध्येच आहे बोरवेल चार्ज करणारे, मोबाईल चार्ज करणारी पद्धतीसारखी बोर चार्जर ही पद्धती आहे. तर ही काय आहे ते ऐकून घेऊया. आमचे प्रशिक्षित भूजल तंत्रज्ञ कॅमेरा प्रणालीचा वापर करून बोरवेलची अँजिओग्राफी करतात व जलधरांचा अभ्यास करतात. या अभ्यासाच्या आधारे बोर चार्जर ह्या पेटंटेड व रोबोटिक यंत्राद्वारे तंत्रज्ञ बोरवेलच्या केसिंगला आतल्या बाजूने विशिष्ट स्तरावर भेगा करतात. ह्यामुळे केसिंगच्या बाहेरचे पाणी बोरवेलमध्ये प्रवेश करते. हे स्वच्छ व ताजे पावसाचे पाणी खोलवरच्या जलधरांपर्यंत पोहोचते व तिथे साठून राहते. सर्वसाधारणपणे 4 लाख ते 80 लाख लिटर पाणी हे पावसाळ्यात व पावसाळ्यानंतरही बोरवेलचे पुनर्भरण करते. या ताज्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे बोरवेलचा पाणी देण्याचा कालावधी 1 ते 6 महिन्यांनी वाढतो. या तंत्रज्ञानामुळे शेतीचे उत्पादन वाढते, तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व गुणवत्ता ह्यातही खूपच सुधारणा होते. तुम्ही बघू शकाल, की एवढं पाणी हे बाहेर असतं बोरवेलच्या, पण आत येऊ शकत नाही. बरोबर. तर आपण त्याचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून त्या पाण्याला आत येण्याची अनुमती देतो आणि त्यामुळे पाणी ते डायरेक्टली 500-600 फुटांची तुमची बोरवेल असेल, जिथं नॅचरली जायला, नैसर्गिकरित्या यायला हजारो वर्ष लागतात. ते पाणी काही सेकंदामध्ये त्या लेवलला पडतं. त्या लेवलला पडलेलं पाणी आपण त्या खालच्या लेवलवरून आत्तापर्यंत खापर पंजोबांच्या जमान्यात जे काही पाणी साठलेलं होतं कोट्यावधी लिटर, ते आपण काढलेलं आहे. तर तिथं आपण ड्राय स्पंज तयार केला आहे. बरोबर. स्पंज आहे, पण तो ड्राय आता. आपण जेव्हा पाणी त्याच्यात सोडतो, तो स्पंज पाणी ॲब्सॉर्ब करून घेतो आणि तेच पाणी तुम्हाला हळू तुमच्या बोरवेलमधनं देतो. तर आपण एक 2-4 शेतकऱ्यांची आपण एक मनोगत ऐकून घेऊया. शिवाजी निवर्ते सूर्यवंशी हराळी गावचे आम्ही या ठिकाणी बरेच दिवस आम्ही ज्ञान प्रबोधिनीमध्ये शाळेमध्ये आम्ही काम करतो. मागे ह्या 4 वर्षाच्या पूर्वी या ठिकाणी आम्ही बोर पाडलं. बोर पाडल्यानंतर पाणी जरासुद्धा उन्हाळ्यातसुद्धा पाणी एक थेंबसुद्धा येत नव्हतं. पाणी येत नव्हतं. पुण्याची संस्था आली. पुण्याच्या संस्थेमध्ये येऊन तिच्यामध्ये बोर चार्जर केले. बोर चार्जर करून पाणी आम्हाला 12 महिने ह्या ठिकाणी पाणी बोरला सारखं चालू झालेलं आहे. आमचा बरंच फायदा त्या ठिकाणी झालेला. नमस्कार, मी रवी जाधव, दारपळचा सरपंच, तालुका जिल्हा धाराशिव. आज आमच्या शेतामध्ये बायर कंपनीची जी टीम होती, त्यांच्या CSR फंडातनं बोर रिचार्जची जी टीम आज आमच्या शेतामध्ये पोहोचलेली आहे. तर हा बोर साधारण 10 वर्षापासून पडल्यापासून कोरडा होता.
तर प्रथम आमचे कदम सर आमचे इतर सहकारी टीममधले आले. त्यांनी बोरमध्ये प्रथम कॅमेरा सोडला. बोरची एकूण खोली किती आहे बघितली, ती 770च्या आसपास आढळून आली. आणि नंतर केसिंग किती आहे तो त्यांनी कॅमेऱ्याद्वारे निश्चित केलं, तर 55 फूट केसिंग आपल्याला दिसून आला. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, भूशास्त्रीय अभ्यास करून त्यांनी बोरमध्ये एक रोबोट सोडला. नंतर रोबोट सोडून बोरमध्ये 9 ते 10 काप घेतले. तर त्या कापामधून एवढं पाणी आज येत आहे की आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कदाचित तो आवाज ऐकू येत असेल. त्याच्या मी शूटिंग ही काढली. तर याचा असा फायदा आहे की बंद असलेलं बोरवेल आता अशा प्रकारे हे चालणार आहे की त्याचं की आमच्या बोरचा यशस्वीता बघून अनेक लोक नक्कीच करतील आणि करावं. आणि याच्यामुळे आज आमच्या शेतीला उन्हाळ्यात सुद्धा पाणी मिळण्याची खात्री ही झालेली आहे आणि त्याच्यातून आमच्या उत्पन्नामध्ये निश्चित वाढ होणार आहे. आणि दुसरा फायदा असा आहे की जमिनीला जे चिबड लागतं पावसाळ्यामध्ये, तर त्या सुद्धा पाण्याचा बोरवेलमध्ये निचरा होऊन जमीन सुद्धा पिकाच्या लागी होणार आहे. कडक जमीन आहे ती कमी होणार आहे, चोपण कमी होणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण हा योजना आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की या पद्धतीने खूप जास्त चांगला इम्पॅक्ट होतो. फक्त शेतकऱ्यांना नाही, तर गावांना सुद्धा. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत रोटरी क्लब मार्फत अनेक गावांमध्ये आम्ही त्याचं पाणी वाढवलेलं आहे. हँडपंपांचं पाणी वाढवलं आहे. आत्ता पुण्याच्या दुष्काळी भागामध्ये जिथे मार्चमध्ये 10-20 हापशे मारावे लागायचे, तिथं आता 2 हापशामध्ये पाणी यायला लागले. तर साधारण 2 लाख ते 80 लाख लिटर पाणी आपण पुनर्भरण करतो या पद्धतीने. आणि याला कन्स्ट्रक्शन लागत नाही. 1 ते 6 महिन्यांनी पाणी देण्याची क्षमता वाढते. आणि सर्वात मोठं की पाण्याच्या क्वांटिटी म्हणजे त्याचं यील्ड वाढण्याबरोबर पाण्याची गुणवत्ता ही सुद्धा सुधारते. कारण आपण विहिरीच्या स्तराचं गोड पाणी आपण हे खाऱ्या स्तराच्या पाण्यापर्यंत नेऊन सोडतो, डायरेक्टली नेऊन सोडतो काही सेकंदांमध्ये. तर आत्तापर्यंत आम्ही 5,000 आम्ही एकूण इम्प्लिमेंटेशन केली आहेत अख्ख्या भारतभर आणि आफ्रिकेमध्ये सुद्धा. आणि यातून आम्ही 690 कोटी लिटर पाणी साधारण दरवर्षी या बोरवेलमधनं रिचार्ज होईल याची आम्ही एक क्षमता तयार करून ठेवलेली आहे. आणि साधारण 6 लाख लोकांपर्यंत आम्ही हे पोचलेलो आहे. एक गाव आणि 5 विलेजेस मराठवाड्यामधले आम्ही टँकर फ्री केले आणि 300हून अधिक हँडपंप्सला आम्ही संजीवन केलेलं आहे. तो खर्च 20 ते 25,000 रुपये होतो आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राबाहेर गेले की थोडासा वाढतो. पण खड्डा पद्धतीपेक्षा खूप स्वस्त आहे. कम्पेअर टू दॅट आपण जास्त काळ पाणी हे आपण रिचार्ज करू शकतो. तर याचबरोबर आमचं असं पण एक लक्षात आलं की आपण जमिनीतलं पाणी काढतोय, पण ते आपण का काढतोय, किती काढतोय हे आपल्याला कळत नाही, किंवा पाण्याची लेवल किती उरली हे आपल्याला दिसत नाही. मग आपलं हे जे आपण बघतो पाणी की दिसत नाही आपल्याला, त्यामुळे आपण जास्तीत जास्त काढतो. बरोबर? त्यामुळे जमिनीतलं जे काही पाणी इनव्हिजिबल आहे, तर त्याला आपण एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय. त्याचं नाव ग्राउंड वॉटर सेन्सर असं आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या बोरवेलमध्ये आपण तो एक वायर सोडतो आणि त्या वायरमधनं जो काही डेटा येतो, जी इन्फॉर्मेशन येते की पाण्याची लेवल कुठे आहे, किती आहे, ती लेवल आपण डायरेक्टली क्लाउडवर म्हणजे सर्व्हरवर पाठवतो. आणि त्या सर्व्हरवरनं तुमच्या मोबाईलवर तुम्हाला ती दिसू शकेल की माझी आत्ताची पाण्याची लेवल बोरवेलमध्ये किती फुटांवर आहे. रोज मी पाणी काढल्यावर ती किती खाली जाते, परत पाणी पंप थांबवल्यावर किती वर येते. बरोबर? तर त्याचं पण आपण एक चित्र असं बनवू शकतो की साधारण प्रत्येक तुम्ही बघाल इथे की इथे पंप चालू झाला, इथे पंप थांबला, पाण्याची लेवल एवढी होती की एवढी खाली आली, पंप परत इथं बंद झाला, परत ती पाण्याची लेवल परत वर गेली. तर ही अशी आपण दर 15 मिनिटांनी आपण जर हा इन्फॉर्मेशन डेटा डायरेक्टली सर्व्हरवर गेला, तर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला तो अशा पद्धतीने तुम्हाला तो दिसेल. आणि ह्याच्यावर आपण सांगू शकतो की तुमच्या पाण्याची अजून तुमचं पाणी किती राहिलं आहे, किती दिवस तुम्ही उपसू शकाल, किंवा किती त्याच्यातनं लिटर पाणी बाहेर पडेल. हे आम्ही एक भूजलशास्त्राच्या आधारे तुम्हाला आम्ही हे सांगू शकतो. तर हे नवीन तंत्रज्ञान आहे जे आम्ही आता डेव्हलप करतोय. आणि हे गाव स्तरावर सुद्धा आपण लावू शकतो की सगळ्या गावामध्ये समजा काही ठिकाणी आपण असे सेन्सर लावले, तर तुमच्या पिण्याच्या पाण्याची विहीर असेल किंवा बोरवेल असेल, तर त्याला धोका कुठल्या भागामधल्या पंपिंगमुळे होतोय, तर ते आपण सांगू शकतो. आणि हे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये असा एक मोठा स्क्रीन लावून तुम्ही हे त्याच्याबद्दल सांगू शकाल. तर आत्तापर्यंत आम्ही 300हून अधिक जास्त कस्टमर मोठमोठ्या कंपन्या आहेत, JSW सारखे, महिंद्रा आहे, सिग्मा आहे, आदित्य बिर्ला आहे, अशा अनेक मोठमोठ्या कंपन्यांना आपण या कामामध्ये मदत केलेली आहे.
त्यांचे CSR जे काही असतात तर त्यांच्या CSRना आम्ही मदत केली आहे. काही एक आमची कंपनी IIM अहमदाबादमध्ये इन्क्युबेटेड आहे. आम्ही नॅशनल इंटरनॅशनल अमेरिकेतल्या काही मोठमोठ्या संस्था आहेत, जसं काही कॉर्नेल युनिव्हर्सिटी आहे, कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे, तर त्यांनीसुद्धा आमच्या कामाची दखल घेतलेली आहे आणि आम्हाला अनेक पद्धतींनी मदत केलेली आहे. तसंच आत्ता रिसेंटली आम्हाला नीती आयोग म्हणून जो आहे त्यांनी आणि ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनी आम्हाला अवॉर्ड दिलं की ही टेक्नॉलॉजी ऑस्ट्रेलियामध्ये पण पाण्याची खूप प्रॉब्लेम आहे, भूजलाचे प्रॉब्लेम आहे. ही टेक्नॉलॉजी ऑस्ट्रेलियामध्ये कशी घेऊन जायची याच्यावर आत्ता मला त्यांनी एक अवॉर्ड दिले आणि त्यांना आम्हाला मदत पण करत आहे. अशा अनेक मोठमोठ्या कंपनींचं आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं आम्ही हे काम केलेलं आहे. आणि लोकांचे जे काही पिण्याचे पाण्याचे प्रश्न असतील, गावातल्या पाण्याचे प्रश्न असतील, ते आम्ही त्यांच्याकरता सोडवण्याचा आम्ही एक प्रयत्न करतो आणि त्याच्यामधनं एक आमची जी एक सामाजिक बांधिलकी आहे त्याचं पण आम्ही एक आमचं कर्तव्य करतो आणि लोकांना जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न करतो. कारण तुम्हाला माहिती आहे पाण्याला जीवन उगाच म्हणत नाहीत. पाण्याचं दान हे सर्वोत्तम दान पण म्हणलं जातं. तर आम्ही आमच्या छोट्या उपक्रमामधनं हे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो.